बाळूमामा प्रसन्न. आंधळ्याला दृष्टी देणे किंवा काढून घेणे मामांच्या इच्छेप्रमाणे असते. असेच मामाने अनेक अद्भुत चमत्कार केलेले आहेत. तसेच या आंधळ्या बाळूला दृष्टी देण्याचे काम आणि काढून घेण्याचे काम सुद्धा मामानीच केले होते. तर चला तर बघूया मामांचा हा अद्भुत चमत्कार. रुकडीच्या पुन्नाप्पा शिंगारे यांचा आंधळा मुलगा बाळूमामांकडे गेला होता. सकाळी खिरीचा प्रसाद खाऊन झाला. सहज मामा आणि इतर मंडळी बसली होती. त्यावेळी मामा बापू शिंगारे यांना म्हणाले, बापू, या आंधळ्या बाळूला डोळे देऊ काय? बापू म्हणाले, द्या ना मामा. त्यानंतर आंधळ्या बाळूला मामा म्हणाले, मी तुला आत्ता दिसेल असे करतो. माझ्या मागून धावून तू माझी पाठ शिवायची. तू पाठ धरलीस तर तुला डोळे देतो, न शिवलीस तर तुला डोळे देत नाही. असाच खेळ चालू होता. वास्तविक बाळू जन्मांत आंधळा होता. बाळूच्या अंगावर भंडारा टाकला. त्याशाने त्याला स्पष्ट दिसू लागले. पाठशिवणीचा खेळ मामानी बाळू यात सुरू झाला. सुमारे 8-10 मिनिटे खेळ झाला. बाळूला दिसत असूनही मामा सापडले नाहीत. मामा भलतेच चपळ होते. त्यांच्या हालचाली तडफ होती. बाकी माणसं गंमत पाहत तटस्थ होती. मामानी पुन्हा बाळूच्या अंगावर भंडारा टाकला. तो पुन्हा पूर्वीसारखाच आंधळा झाला. वालंगातील सर्व मंडळींना मामा म्हणाले, या बाळूला दृष्टी दिली तर त्याच्या हातून 7 खून होणार आहेत, म्हणून याला आंधळा ठेवलेलाच बरा. बघायला गेलं तर मामांना भविष्य सुद्धा माहीत होतं. त्यामुळे मामांनी त्याला डोळे दिलेच नाहीत, म्हणजे त्याला दृष्टी दिलीच नाही. वरील चमत्कार मामांनी केला त्यावेळी बाळू फार तर 14 वर्षाचा असावा. रुकडी गावात त्याचे किराणी मालाचे दुकान आहे. वास्तविक आंधळा असूनही डोळस माणसाप्रमाणे तो व्यवस्थितपणे दुकान चालवितो. माल खरेदीला जात नाही. माल गिरायकांना देणे घेणे इत्यादी तो सर्व कामं करतो. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. बेल आयकॉनवरती टच करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.